हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचे आणि पापड, जोडी शानदार। काँग्रेसच्या नाना पटोलेंचा दुधानं पाय धुतल्याचा व्हिडिओ व्हायरल। काँग्रेस विचारधारेविरुद्धच्या कृतीनं उसळली संतापाची लाट। देवेंद्र फडणवीस केंद्रात शिक्षण मंत्री होणार, संजय राऊतांचा दावा, तर तो भाजपाचा अंतर्गत प्रश्न। उदय सामंतांचं राऊतांना प्रत्युत्तर। शिंदेंच्या हाती सिद्धिविनायकाच्या चाव्या गेल्यापासून चोरीचं प्रमाण वाढलं। दान चोरीवरून संजय राऊतांचा सदा सरवणकरांवर हल्लाबोल। बीड नगर परिषदेमध्ये अवघ्या 6 महिन्यातच सत्ता पालटाची शक्यता। क्षीरसागर बंधू एकत्र येण्याच्या हालचाली। आमदार विजयसिंह पंडितांच्या नेतृत्वाला मोठं आव्हान। पंतप्रधान मोदी देशाच्या विकासाचे फ्रेंड। भावनिक पोस्ट करत पंकजा मुंडेंकडून मोदींचं कौतुक। येणारा काळ आपलाच, आता चमत्कार दाखवणार। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंचं वक्तव्य। सकारात्मक टीका स्वीकारण्याची संस्कृती जपा। टीकेतून स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी शोधा। मंत्री पंकजा मुंडेंच्या कोपरखळ्या। जळगाव आणि नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साठ्यात वाढ। गिरणा धरण 98% भरल्यानं 6 दरवाजे उघडले, तर करंजवन धरण 90% भरलं। उजनी आणि वीर धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे भीमा नदीच्या पातळीत वाढ। पंढरपूरमधील नदीकाठच्या वस्त्यांमध्ये शिरलं पाणी, तर अकलूजमधील घाट गेले पाण्याखाली। मुसळधार पावसामुळे नांदेडमधील विष्णुपुरी धरण ओव्हरफ्लो। नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। मुंबईला पाणी पुरवठा करणारी 5 धरणं ओव्हरफ्लो। मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट टळलं। दादर टीटीमध्ये आढळले उघडे मॅनहोल। न्यूज 18 मराठीनं बातमी दाखवताच पालिकेच्या पथकानं मॅनहोलची केली दुरुस्ती। मी श्रेयस पांडे, आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात। बीड नगर परिषदेमध्ये अवघ्या 6 महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या सत्तेसमोर राजकीय संकट निर्माण झालंय। सत्ताधारी गटातील नगरसेवकांमध्ये अंतर्गत असंतोष उफाळल्यानं नगरपालिकेमध्ये कधीही सत्तांतराची शक्यता आहे। कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे योगेश क्षीरसागर आणि आमदार संदीप क्षीरसागर एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जिल्हा नियोजन बैठकीनंतर बीडमध्ये नव्या समीकरणांच्या चर्चांना उधाण आलंय। क्षीरसागर बंधूंशी राजकीय युती झाल्यास आमदार विजयसिंह पंडित यांना मोठा धक्का बसणार आहे। आता राजकीयरित्या आम्ही 2 वेगवेगळ्या विचारांमध्ये सध्या काम करत असलो तरी सुद्धा जर तशी काही परिस्थिती निर्माण झाली आणि जेणेकरून बीडकरांना आपल्याला या सगळ्या गोंधळातून काही व्यवस्थित चित्र निर्माण करून काम करून दाखवायची वेळ येत असेल, तर त्या संस्थांचं जर आपल्याला त्या ठिकाणी त्या संस्था व्यवस्थित चालवायच्या असतील तर काय प्रस्ताव येतात काय नाही, त्या प्रकारे आपण जो गोंधळ चालू आहे त्यामध्ये सगळ्याच्या संपर्कात आम्ही आहोत। त्यातून काही ना काही चांगलं निघेल। हे बघा, हा कौल लोकांचा अजितदादांकडे बघून दिलेला आहे आणि कौल दिल्यानंतर सुद्धा आम्ही बिनशर्त पाठिंबा दादांकडे बघून आम्ही दिलेला आहे की दादांच्या माध्यमातून तिथं कामं होतील। पण ज्या पद्धतीचा तिथं कारभार चालू आहे, पूर्ण चित्र हे लोकांसमोर आहे। हे चुकीचा कारभार तिथे चालू आहे। विकासाचा विषय असेल किंवा लोकांच्या अडचणी कामाचा जो विषय असेल तर आम्ही विचार नक्कीच करू। यानंतर पुढची बातमी पाहूया। काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। कार्यकर्त्याने नाना पटोले यांचे पाय धुतल्यानं वाद निर्माण झाला। व्हिडिओ व्हायरल होताच नाना पटोले आणि काँग्रेसवर टीका करण्यात येते।
कार्यकर्त्यांकडून नाना पटोले यांचा पाय धुतानाचा हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ सध्या समोर आला आणि त्यानंतर हा चांगलाच व्हायरल होतोय आणि त्यानंतर आता काँग्रेसवर आणि नाना पटोले यांच्यावर या व्हिडिओच्या मुद्द्यावरूनच आता टीका सुरू झालेली आहे. यानंतर पुढची बातमी बघूया. देशामध्ये पुढील काही दिवसामध्ये केंद्रात मोठी उलथापालथ होईल असा दावा केला जातोय. अशातच मुख्यमंत्री दिल्लीत जातील. केंद्रात शिक्षण मंत्रीपदी फडणवीसांची वर्णी लागेल असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. इतकंच नाही तर याबाबत पंतप्रधान मोदींनीही फडणवीसांशी चर्चा केली आहे आणि मनुष्यबळ विकास खात्याची जबाबदारी घ्यावी अशी सूचना मोदींनी फडणवीसांना दिली आहे असा दावा संजय राऊत यांनी केलाय. त्यावर शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलंय. भाजपला काय करायचं आहे तो त्यांचा पक्षाचा निर्णय असेल असं उदय सामंत म्हणाले. कोट्यावधी तरुणांचं भविष्य त्या खात्याशी संबंधित असतं आणि तिथेच वाळविला आणि मोदींना माघार घ्यावी लागली. मोदींचा पराभव केला तरुणांनी. त्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या मनामध्ये असं आहे की या खात्यासाठी एक दूरदृष्टीचा, उच्च शिक्षित, चांगला प्रशासक असलेला नेता नेमावा आणि या क्षणी देशामध्ये उत्तम शिक्षण मंत्री कोण होऊ शकेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. हे नरेंद्र मोदी नाही माहिती. देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळायला सक्षम आणि समर्थ आहेत आणि तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार आहेत. त्यामुळं आधी आपल्या वॉर्डातला नगरसेवक ठरवण्याचा निर्णय घ्या. उद्धवजी ठाकरे तुम्हाला नगरसेवक देखील ठरवू देत नाहीत. त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्री पदाच्या नादी लागू नका. देशाचं शिक्षण मंत्री कोण होणार हे ठरवण्यासाठी नरेंद्र मोदीजी सक्षम आहेत. दरम्यान संजय राऊत यांनी जो दावा केला त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही आपण पाहूया. चांगली स्टोरी आहे ती. त्याच्यामध्ये काय, मी तर वाचत नाही सामना, पण मोदी शहांमधला संघर्ष, देवेंद्रजी तिकडे जाणार हे सामना ठरवत नाही, दोन नेते ठरवतात. त्याच्यामुळं त्यांचा तो वैयक्तिक, भारतीय जनता पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे. कोणी केंद्रामध्ये जायचं, कोणी मुख्यमंत्री राहायचं, हे काही सामनामधल्या सल्ल्यानं होत नाही. त्याच्यामुळे सामना हा तुम्ही जसं आता वाचून टाइमपास करता तसं अनेक लोक टाइमपास करतात आणि तो पेपर किती लोक वाचतात हे देखील आत्मचिंतन लिहिणाऱ्यांनी केलं पाहिजे. न्यूजपेपर सामना त्यांना मनाला वाटेल तसं ते त्यात लिहित असतात. त्यांना कुठून स्वप्न पडतात, कोण त्यांना सांगतं, देव जाणे. परंतु काहीतरी गेस करून त्याची बातमी बनवण्याचं काम संजय राऊत हे करत असतात. देवेंद्र फडणवीसांना केंद्रात जायचं का नाही जायचं ते त्यांच्या पक्षाचा तो निर्णय आहे. मोदी साहेबांनी काय निर्णय घ्यायचा किंवा अमित शहा साहेबांनी काय निर्णय घ्यायचा या बाबतीमध्ये संजय राऊतला विचारून कोणी काही सांगणार नाही किंवा यांना तो अधिकार नाही, यांना माहितीही नसतं. पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यामध्ये कंसाड, गोऱ्हे आणि खानिवली कुडूस या मार्गाची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत, त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचलंय. वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. तातडीनं रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी आता केली जाते.